राम राम शेतकरी मित्रांनो. तर आपण आपल्या शेतामधील एक लिंबाचं झाड पाहूया. तर हे आहे आपलं ते लिंबाचं झाड की ज्याची सावली अत्यंत दाट आहे. हे बघा किती सावली दाट पडती. आणि याचं कारण काय आहे की या झाडाला फार फांद्या फुटलेल्या आहेत. हे पहा, याला किती दाट फांद्या आहेत. त्यामुळे हे झाड फार दाट सावली देतं. 4-5 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी हे झाड विकण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे ते व्यापाऱ्यांना. पण मी त्या विरोध करून हे झाड वाचवलं. कारण एकच की या झाडाची सावली फार दाट आहे आणि अशा फांद्या याला दाट फांद्या लागलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या झाडाखाली बसणं हे फार छान वाटतं बसल्यावर. आणि याची सावली खूप लांब पडते. आणि विशेष म्हणजे आपल्या शेतामध्ये याचा पाचोळ्या लिंबोळ्या पडतात आणि ते उत्कृष्ट खत असं बनतं आपल्याला. त्यामुळे असे एक झाड असले समजा लिंबाचं झाड, तर ते आपल्याला एक शेतीला वरदान आहे. आणि त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे एक छान आहे. आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे आणि विशेषतः लिंबाचे झाडं सांभाळले पाहिजे. आता याला मोहर पण येत आहे, पाडवाजवळ आला आहे आज 7 तारीख. त्यामुळे असे झाडं शेतामधले विशेष म्हणजे बांधावर आहे, बांधावरील झाडे ठेवलीच पाहिजे. आपल्या ह्याच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असे झाडे आपण ठेवले पाहिजे. दाट सावली पडते आणि याच्या झाडाखाली आपले ठिबक सिंचन सुद्धा आहे. म्हणजे अनेक उपयोग आपल्याला करता येतात त्याच्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये दुपारची झोप मस्त होती या झाडाखाली आणि मी नेहमी झोप घेत असतो इथे.